वादळ आली, विजा कोसळल्या, समुद्र उसळा, पण तरी देखील तो पुतळा उभाच आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा नवीन पुतळा सिंधुदुर्गात दिमाखात उभा ठाकलाय. मालवण किल्ल्यावरती काही महिन्यापूर्वी एक दुर्घटना घडली होती, ज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अचानकपणे कोसळला होता. जणू एखादा धक्का महाराष्ट्राच्या अस्मितेलाच बसला होता. आणि मग काय, सगळ्या शिवभक्तांच्या काळजामध्ये आग पेटली. संतापाच्या लाटा उसळल्या आणि सोशल मीडियापासून ते सभागृहापर्यंत सरकारला धारेवर धरण्यात आलं. पण आता महाराष्ट्र सरकारने याच घटनास्थळी उभारलाय एक असा पुतळा जो 100 वर्ष काय, 100 वादळ आली तरी देखील ढळणार नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री यांच्या उपस्थितीमध्ये छत्रपतींचा नवीन पुतळ्याचं अनावरण झालं. मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट शब्दात म्हटलं की हा फक्त पुतळा नाही, हा आमचा स्वाभिमान आहे आणि किती वादळ आली तरी टिकणारं बळ आहे. आता थोडीशी नजर या पुतळ्याच्या वैशिष्ट्यांकडे टाकूया. तर 93 फूट उंचीचा हा विराट पुतळा तलवारीचा उभा आहे. त्याखाली 10 फुटाचा भक्कम चबुतरा आहे, म्हणजेच एकूण उंची 103 फूट एवढी आहे. आणि हो, देशातला सगळ्यात उंच हा शिवपुतळा आहे. पुतळ्याची रचना शिल्पकार आणि सुतार यांच्याकडून करण्यात आली आहे. तेच सुतार साहेब जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या भव्य पुतळ्यावरही काम करत आहेत. त्यांनी सांगितलं की मागच्या वेळी पुतळ्यामध्ये लोखंड वापरलं गेलं होतं आणि त्यामुळे काही महिन्यातच त्याला गंज लागला, पण यावेळी आम्ही ब्रॉन्झ, झिंक आणि टिकाऊ धातू वापरले आहेत. ही कलाकृती फक्त सौंदर्य नाही तर इंजिनिअरिंगचा देखील एक नमुना आहे. IITचे अभियंते, जे स्कूल ऑफ आर्टचे शिल्पकार सगळ्यांनी एकत्र येऊन या पुतळ्याचे डिझाईन केलं आहे. समुद्र किनाऱ्यावरील हवामान, वादळ, क्षारिक्त वायू या सगळ्यांचा अभ्यास करून पुतळ्याचा शेवटचा आकार ठरवला आहे. तसेच 10 वर्षाचा देखभाल करार कंत्राटदाराकडे देण्यात आला आहे, म्हणजेच याचं मेंटेनन्स देखील आता सुसज्जपणे होणार आहे. मुख्यमंत्री फडणवीस म्हणताय की शिवेंद्रराजे भोसले आणि रवींद्र चव्हाण यांच्या काळात या कामाला स्पीड मिळाला. मी सार्वजनिक बांधकाम विभागाचं मनापासून अभिनंदन करतो. मित्रहो, पण एक गोष्ट नक्कीच खरी आहे, हा पुतळा म्हणजे महाराष्ट्राच्या मनगटातील मसल आहे. वादळ येतील पण तो ढळणार नाही, कोसळणार नाही आणि झुकणार तर अजिबातच नाही. कारण हा फक्त पुतळा नाही तर हा शिवरायांचा आत्म्याचं रूपच आहे. मित्रहो, आपल्या छत्रपतींच्या पुतळ्याबद्दल तुमचं मत काय हे कमेंट करून नक्की कळवा. आणि अशीच माहितीपूर्ण व्हिडिओ यापुढे बघण्यासाठी आपला युट्यूब चॅनल महाराष्ट्र लाईव्हला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत जय महाराष्ट्र.